असं आहे की उलटा चोर कोतवाल को दाटे असा प्रकार तो झालेला आहे। सत्ता आम्ही प्रस्ताव देणार होतो, सत्ताधाऱ्यांनी तो प्रस्ताव दिला। आता त्यांचा प्रस्ताव असल्यानंतर आम्ही तोच प्रस्ताव द्यायचा का, हा खरा प्रश्न होता। त्यामुळे सत्ता पक्षाचा 293चा प्रस्ताव असल्यामुळे आम्ही अंतिम आठवडा 292चा प्रस्ताव हा कायदा सुव्यवस्थेवर दिला आणि वेळेवर कमी दिवसामुळे त्या विदर्भाच्या प्रश्नावर विदर्भाचा प्रस्ताव चर्चेला आला नाही। परंतु आमचा जो पहिले प्रस्ताव होता 293चा मागच्या दुसऱ्या आठवड्यातला, त्यावर मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कुठलंही उत्तर आमच्या प्रस्तावाला, विदर्भाच्या प्रश्नाला न्याय देताना दिला नहीं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्या प्रस्तावामध्ये विदर्भाचेच प्रश्न होते, वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न होता, मिहान औद्योगिक क्षेत्राचा विषय होता, संत्राचा होता, धानाचा विषय होता आणि सिंचनाच्या बॅकलॉगच्या संदर्भातही आमचं भाषण जरा तपासून पहा म्हणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना, की आम्ही विदर्भातील बॅकलॉग पासून विदर्भामध्ये औद्योगिक क्षेत्रात झालेली पिछाट आणि संत्राचा त्यांनी घोषित केलेला प्रकल्प तो अजून का सुरू झाला नाही। 20,000 कोटीचा प्रकल्प भद्रावतीला त्यांनी कोळशाच्या आधारित घोषणा केली, त्याचं काय, त्या संदर्भात काय झालं आणि मिहानमधून गेलेल्या प्रकल्पाच्या संदर्भात चर्चा झाली। परंतु सरकारला विदर्भाच्या आणि विदर्भातील लोकांसाठी काही द्यायचंच नव्हतं। त्यांना कोणी त्यांचे हात बांधले होते, कोणी त्यांना थांबवलं होतं। विदर्भाला पॅकेज नेहमीसारखं नेहमी जी पद्धत आहे, विदर्भात अधिवेशन झाल्यानंतर विदर्भाला एक पॅकेज दिला जातं, तो पॅकेज त्याला घोषित करायसाठी कोणी थांबवलं नव्हतं। आमच्या प्रस्तावाला द्यायचं नव्हतं तर स्वतंत्र करायला पाहिजे होता। परंतु करणी आणि कथनी मधला तो अंतर काल आम्हाला स्पष्टपणे दिसलाय। मुख्यमंत्र्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला जरांगे पाटलांना का आम्ही प्रयत्न करतो, आंदोलन करू नका। नाही, आता तो विषय एवढा क्लिष्ट झालाय की मी सुरुवातीपासून माझी भूमिका होती की तुम्ही संविधानिक दृष्ट्या त्यांना आरक्षण देऊ शकत नाही। त्याला जोपर्यंत तुम्ही त्यांचं बॅकवर्डनेस सिद्ध होत नाही सोशली आणि एज्युकेशनली, तोपर्यंत तुम्हाला कुठलाही आरक्षण देण्याचा अधिकार नाही। तो अधिकार केंद्राला आहे, राज्याचा प्रस्ताव पाठवावा लागेल एखाद्या, पण त्या संदर्भात सरकार तारीख पे तारीख त्यांना देत गेले आणि ते संकट स्वतःवर ओढवून घेतलं आहे। आता श्रद्धा सबुरी म्हणताय, मग तुम्ही कमिटमेंट कशाला केली? ती कमिटमेंट आता केली तर पाळा। आणि या अधिवेशनामध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही मराठ्यांना न्याय देणार आहे, कुठला न्याय मिळाला? ओबीसीलाही मिळाला नाही, मराठ्यालाही मिळाला नाही आणि ओबीसीच्या तुलनेत ओबीसीचे जे प्रश्न होते त्या प्रश्नालाही त्यांनी बगल दिली। ते भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना, या महाराष्ट्रातील जनतेला सगळ्याला समजेल की ते भाषण पूर्णतः बघितलं तर किती गोलमटोल होतं, फिरवाफिरवी होती, वेळ मारून नेण्याची भाषा होती आणि त्यातून फार काही निष्पन्न झालंच नाही। एकूणच काय तर या अधिवेशनामध्ये आम्ही जे विषय लावून धरले त्यामुळे शेतकऱ्याच्या बांधावर त्यांना जावं लागलं। पळत गेलेत, फोटो काढून आलेत। त्या पलीकडं आम्ही धानाचा विषय मांडला, त्याला धान उत्पादक शेतकऱ्याला मदत घोषित केली, पण ती पण फार अपुरी आहे, तोटकी आहे। संत्राला मदत नाही, कापसाला मदत नाही, सोयाबीनला कुठलीही मदत घोषित केली नाही आणि जवळपास 194 तालुके आहेत जे दुष्काळ सदृश्य परिस्थितीवाले, त्यांना केंद्राकडून पैसा येणार नाही आम्ही पहिले सांगितलं होतं। परंतु राज्य सरकारही त्याला द्यायला तयार नाही, केंद्राकडूनही येणार नाही आणि मराठाचा विषय तर अदंतरी आहेच, तो आहे। धनगराचा विषय पुन्हा तसाच आहे। आता ते म्हणतात की आम्ही फरवरीमध्ये अधिवेशन घेऊ आणि तिथे विशेष अधिवेशनामध्ये करू। तुम्ही तोपर्यंत आचारसंहिता येईल, आचारसंहितेच्या मध्ये
तो विषय काही मार्गी लागणार नाही. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मला एक लक्षात आणून दिलं पाहिजे की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा नवीन चॉकलेट मराठा समाजाला देण्यासाठी किंवा त्याला लॉलीपॉप म्हणू, लॉलीपॉप हा नवा लॉलीपॉप नव्यानं देण्याचा प्रयत्न आता पुन्हा हे सरकार करत आहे. लॉलीपॉप शिवाय दुसरं काही नाही. सरकारची नियत गरीब मराठा समाजाला देण्याची नाही. ओबीसीच्या गरीब समाजासाठी आम्ही एवढ्या व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी काही विशेष करण्याची यांची मानसिकता नाही. परंपरेप्रमाणे पुढचा विरोधी पक्षनेता तुमच्याकडे असेल का असं काल सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत अजितदादांना विचारलं, त्यावर बोलले की ते तसंच सुरू आहे. असं आहे, लोकांच्या स्वतः गेल्यानंतर इतरांच्या संदर्भात संशय निर्माण करणं हे स्वाभाविक आहे त्यांचा. कारण हम तो बदनाम हो सनम तुम्हें भी बदनाम करेंगे हा त्यांचा फंडा दिसतो त्यातून. मी वारंवार आता ते काय टेप घासत राहायची काय, आणि त्यांना काय म्हणायचं आहे, महाराष्ट्रातली सत्ता त्यांच्या हातून गेलेली आहे. जनता ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या त्रिकुटांच्या हातात सत्ता देण्याची मानसिकता नाही आहे, त्यांची तयारी नाही, देणार नाही हा विश्वास आहे. आणि त्यामुळं पुन्हा असं काहीतरी बदनाम करायचं काँग्रेसला आणि नेत्यांना बदनाम करायचा, हे आता धंदे बंद केले पाहिजेत अजितदादांनी. असं बोलणं, प्रश्नार्थक बोलणं, तुम्ही गेलात सुखी राहा, दिल्या घरी सुखी राहा, पण दुसऱ्याकडे मात्र नजर टाकू नका, हा आमचा त्यांना सल्ला आहे. आगामी काळात आहे की मराठा आरक्षण मिळालं नाही तर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. सरकार, मुख्यमंत्री आणि जरांगे हे बघून घेतील. मला वाटतं की तो त्यांचा प्रश्न आहे, आता त्यामध्ये आम्हाला पडण्याची गरज नाही. आज भाजपचं आंदोलन आहे, उपराष्ट्रपती यांची मिमिक्री केल्याप्रकरणी ते लोक आंदोलन करणार आहेत. एकीकडे विरोधकांना निलंबित अरे 142 खासदारांना निलंबित केलं आणि पुन्हा कशाचं आंदोलन बोंबलाचा? म्हणजे तुम्हाला लोकशाहीचा गळा घोटायचा आणि गळा फाटतपर्यंत पुन्हा रस्त्यावर बोंबलायचा, हे धंदे बंद केले पाहिजेत. लोकांना मूर्ख बनवायचं तरी किती बनवायचं? म्हणजे काही हे हुशार आहेत आणि जनता मूर्ख आहे असं गृहीत धरून जे काही हे आंदोलन करतायत हे लोक, आता तुम्ही उतरा, येणाऱ्या काळात तुम्हाला रस्त्यावर आंदोलन उतरले की लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील, रस्त्यावरच लोढवतील, हे लक्षात ठेवा. आगामी काळात कोण मुख्यमंत्री होणार हे सांगता येणार नाही. सगळ्यांचे अच्छे दिन येणार. फडणवीसांनी असं म्हटल्यामुळे भाजपमधील लोकांच्या तर आशा पल्लवित झाल्या. म्हटलं अजितदादा आणि एकनाथ शिंदेचं काय होणार असा प्रश्न सुरू. हे बघा, सत्तेसाठी वाटेल ते, हे आत्ताचं सरकार सत्तेसाठी वाटेल ते. त्यांना ना पक्ष, ना विचार, ना आयडिओलॉजी, ना कुठल्याही, मला वाटतं की ना कुठलाही इथिक्स याकडे आहे असं मला दिसत नाही. सत्ता ही यांच्यासाठी सर्वोच्च आहे आणि ज्या लोकांना सत्ता सर्वोच्च वाटते त्यावेळी जनतेला पायदळी तोडण्याचा किंवा हुकुमशाही प्रवृत्ती सुरू होते. आणि मला वाटतं की राज्यामध्ये तुमची सत्ताच येणार नाही तर मुख्यमंत्री कोणाचं काय ठरवत आहे? सत्तेतून बाहेर लोकांनी काढायचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री हा काँग्रेसचा होईल, महाविकास आघाडीचा होईल, काँग्रेसचा होईल आणि महाविकास आघाडीचा होईल, हे तेवढंच ज्यांचे जास्त निवडून येतील आमदार त्यांचा तो मुख्यमंत्री महाविकास आघाडीमधला होईल. महाराष्ट्रात आता तिसरा पक्ष फुटणार आहे असं जयंत पाटलांनी म्हटलं. महाराष्ट्रात आता तिसरा पक्षही फुटणार आहे असं जयंत पाटलांनी दावा केला. तर मला माहीत नाही कोणता पक्ष आहे, कदाचित होऊ शकतात उरले सुरले जे आहेत. तिसरा शब्द वापरलाय. आता ते तिसरेच आहेत ना, ते तिसरे नाही का? ते तिसरे त्यांच्या संदर्भात कदाचित त्यांच्या डोक्यात असेल. सभा नागपुरात होती 28 तारखेला, तयारी सुरू झालेली आहे. स्थळ ठरलं का काय? नाही, स्थळ आज फायनल होईल. 2 स्थळ जवळपास निश्चित झालेले आहेत. त्या 2मधून एक स्थळवर आता काम सुरू होईल. आम्ही 2 स्थळांची परवानगी घेतलेली आहे आणि 2पैकी एका स्थळावर पार्किंगची व्यवस्था वगैरे सगळं बघून काम सुरू होईल. आणि मला वाटतं की ही मोठी सभा होईल. स्थापना दिवस आहे काँग्रेसचा. सर्व आमचे शीर्षस्थ नेते येणार आहेत. त्यांचा मुक्कामही कदाचित पहिल्या दिवशी असणार आहे. आणि या नागपूरच्या भूमीमध्ये ना भूतो ना भविष्यती अशी ही सभा या स्थापना दिवसाच्या निमित्तानं करण्याचा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि त्याच्यात तयारीला लागलो आहोत. जिल्ह्यातून लाखोच्या संख्येनं लोक येणार आहेत आणि 50 एकरचा ग्राउंड सुद्धा कमी पडेल
अशी एकूण आम्ही तयारी केलेली आहे. तुम्ही कुणबी प्रमाणपत्र स्वीकारणार का यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उत्तर दिले का आम्ही नाही स्वीकारणार? नाही, असं आहे की कोणी मला माहीत नाही, पण एक आहे की ज्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांना द्यायला आमचा विरोध नव्हताच, तो दिला गेला पाहिजेत. पण विदाऊट पुरावे देत असाल तर ते टिकणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. पुण्यात अजितदादांच्या एंट्रीमुळे भाजपचे काही लोकांमध्ये आमदारांमध्ये धास्ती निर्माण झालेली आहे. त्यांचं रिपोर्ट कार्ड त्यांना तिकीट मिळणार का? अरे लोकसभेपर्यंत हे एकामेकाच्या तुझ्या गळा माझ्या गळा गुंपू मोत्याच्या माळा चालेल, मग तुझा गळा कापून माझा गळा कापू आणि पाल तुम्ही काय होणार आहे ते लोकसभा उद्या. कोणाचं स्थान कुठे दिसणार आहे, कुठे शिंदे कुठे पवार. जरा लोकसभापर्यंत यांच्या डोक्यावर हात पाठीवर हात फिरवणं सुरू आहे आणि हे सुद्धा नंदी बैलासारखे वा 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 पाठीवर हात फिरवून घेत आहेत. त्यानंतर पाठीवरचा हात कुठे जाईल ते नंतर कळेल. विकासाचा ध्यास म्हणजे